काऊंगा बाबा काय झाला का? खाऊंगा म्हणजे भोसडीच्या वर टेन्शन म्हणजे काय झाला सांगशील? अबे माकवा हा. 7 बाऱ्यावर नाव चुकलाय आणि मी लंगडा वाटाचा होता मी तैशेल म्हणजे जाऊ कसा. अगं आता तहसील मध्ये काय जावं लागते तर मग कोण करून देईल तर सांग ना. आता नाही का शिबिर चालू झालेत. म्हणजे कसा बे? अगा पवनी तहसीलद्वारे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर चालू झालेत. त्याच्यामध्ये माहित आहे का 7 बाऱ्यावरचं तुझं नाव चुकला असेल तर तो दुरुस्त होते, फेरफार करता येते 7 बाऱ्यावर. किंवा जो PM किसानच्या काही अडचणी असतील, श्रावण बाळ योजना आहे किंवा राशन कार्डवर नाव चढवणे आहे किंवा त्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत ना त्याला काही अडचणी असतील तर त्याच्या सगळ्याच्या जो प्रॉब्लेम आहे किंवा कोणते तुला समजा प्रमाणपत्र काढणे आहे, जातीचा दाखला काढणे आहे, हे सगळे दाखले जेवढे काही काम आहेत ते सगळे काम त्या शिबिराद्वारे होणार आहेत. कसा का बापू? मग नाही तर का बे पवनी तालुक्यामध्ये बहुत गाव आहेत ना बे. गाव आहेत ना म्हणून 7 विभाग केले आहेत. 7 विभागापैकी उद्या आपला सावरला माहित आहे तुला? हा. तर सावरल्यामध्ये उद्या शिबिर आहे. 14 मार्चला आहे आमगाव, 24 मार्चला आहे चिचाड, 10 एप्रिल आहे आसगाव आणि 17 एप्रिलला आहे आपला कोंडा आणि 8 मेला आहे पवनी हा. आणि 15 मेला आहे अड्याड. आणि अजून माहित आहे हा. का अजून याच्यामध्ये तहसीलदार साहेब येणार आहेत, हा. नायब तहसीलदार, हा. भूमी अभिलेख कार्यालयाचे जेवढे अधिकारी आहेत ते आणि आपल्या विभागामध्ये जेवढे कार्यालय आहेत त्या कार्यालयाचे सगळे अधिकारी याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे जेवढ्या काही अडचणी असतील, जेवढे काही प्रॉब्लेम असतील त्याच्या सगळा सोल्युशन किंवा त्याच्यावरचे सगळे उपाय आपल्याला एकाच दिवशी भेटतील, सगळे कामं होतील आपले. कसा का बापू? हा म्हणून मग चांगली गोष्ट आहे.